सो लास्ट लेक्चरला मी तुम्हाला एक होमवर्क दिला होता, आठवतंय? तुम्हाला ही फिगर काढायला सांगितली होती तुमच्या नोटबुक मध्ये. ओके, आय होप की सगळ्यांनी कम्प्लीट केलं असेल. चला थोडीशी आता परत येऊ या फिगर वरती, थोडस परत रिवाइज करूया. एम्ब्रिओजेनेसिसला, एम्ब्रिओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम दी झायगोट. सो झायगोट पासून एम्ब्रिओ फॉर्मेशन होण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? एम्ब्रिओजेनेसिस म्हटलं जातं. सो सगळ्यात पहिल्यांदा झायगोट असतो. झायगोट जो असतो तर तो डिप्लॉइड असतो, आणि डिप्लॉइड झायगोट मध्ये कधीच मियोसिस होत नाही. ऑलवेज काय होतं? मायटॉसिस होतं. मायटॉसिस दॅट मीन्स द इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. त्याच्यामध्ये दोन सेल बनतात. एक सेल जी असेल तर तिला अपायकल सेल, ही पण डिप्लॉइड असेल, आणि बेसल सेल ही पण डिप्लॉइड असेल. सो टू सेल स्टेज बनले. टू सेल स्टेज बनल्यानंतर अपायकल सेल जे तर ती काय होते? हॉरिझॉन्टली डिवाइड होते, आणि त्यांच्यापासून एक बल्ब शेप एम्ब्रिओ बनतो. त्याच्यानंतर जी बेसल सेल आहे तर ती व्हर्टिकली डिवाइड होते, आणि त्यांच्यापासून सस्पेन्सर बनतो. आता अपायकल सेलची जी बेसल शेवटची सेल आहे, लास्ट सेल जी आहे तर तिला होस्टोरिया म्हटलं जातं, पण सस्पेन्सरचा हा जो शेवटचा आहे तर याला हायपोफायसिस म्हटलं जातं. हायपोफायसिस. ओके, याला हे नाव काय द्यायचं लक्षात राहिलं नव्हतं माझ्या. सो सस्पेन्सरचे जे शेवटचं जे सेल आहे तर तिला म्हटलं तर हायपोफायसिस. हायपोफायसिस इज द बेस ऑफ एम्ब्रिओ. ओके, डेव्हलपिंग एम्ब्रिओ. त्याच्यानंतर याला म्हटलं तर बल्ब शेप स्टेज. याच्यामध्ये जर एसएएम जो आहे, सॅम जो आहे तर त्याची डाऊनवर्ड डायरेक्शनला मुवमेंट जर झाली तर डायकोट एम्ब्रिओ बनतो. अपवर्ड डायरेक्शनला मुवमेंट झाली तर मोनोकॉट एम्ब्रिओ बनतो. सपोज खाली मुवमेंट झाली आहे, मुवमेंट जर खाली झाली असेल डाऊनवर्ड साईडला, सो काय बनतो? डायकॉट एम्ब्रिओ. डायकॉट एम्ब्रिओ मध्ये दोन कॉटिलिडॉन बनतात. ओके, आणि सस्पेन्सरची साईज जी आहे तर ती छोटी होत जाते. हायपोफायसिस सुद्धा छोटा होत जातो. त्याला नंतर म्हटलं हार्ट शेप एम्ब्रिओ. हार्ट शेप एम्ब्रिओ बनल्यानंतर जो आहे तर ते कॉटिलिडॉन ग्रो होतात. त्याला कॅलिप्ट्रा फॉर्मेशन होतं फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन ऑफ कॉटिलिडॉन. आणि त्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये सस्पेन्सरची जी साईज आहे तर ती खूप कमी झालेली असते, किंवा डायरेक्टली डिजनरेट झालेला असतो, आणि हे सीड मध्ये असतं, डायकॉट सीड मध्ये. तर त्याऐवजी जर सॅमची जर मुवमेंट, सॅम म्हणजे काय? शूट अपायकल मेरिस्टेम. सो सॅमची मुवमेंट जर अपवर्ड डायरेक्शनला जर झाली तर त्यांच्यापासून काय फॉर्मेशन होतं? तर कॉटिलिडॉन फॉर्मेशन होतं मोनोकॉट मध्ये. सिंगल कॉटिलिडॉन असतो, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्कुटेलम असतो. ओके, शूट अपेकल मेरिस्टेम शेजारी प्युम्युल तयार होतो, आणि रूट अपेकल मेरिस्टेम पासून काय होतो? रॅडिकल फॉर्मेशन होतं. ओके, सो दिस इज द मोनोकॉट एम्ब्रिओ. सो दोन्ही एम्ब्रिओ आपण एकाच फिगर मध्ये डिस्कस केले. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. क्लिअर आहे? चला आता बुक मध्ये जी इन्फॉर्मेशन दिली तर ती आपण वाचूया. ओके, सो बुक मध्ये जे दिलेलं आहे तर ते जस्ट फक्त समजून घेऊ आपण लाईन टू लाईन, जेणेकरून कुणाला असं वाटायला नको की आपल्याला बुक मधलं काही समजत नाहीये. ओके, क्लिअर आहे? ओके, सो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ काय दिलंय? द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू अन एम्ब्रिओ कॉल्ड ॲज अ एम्ब्रिओजेनेसिस. सो झायगोट पासून एम्ब्रिओ फॉर्मेशन होण्याच्या प्रोसेसला म्हटलं एम्ब्रिओजेनेसिस. नावातच आहे त्याच्या, एम्ब्रिओ. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन. सो फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ known as a embryogenesis. So this embryo is developed at the micropylar end. कुठे डेव्हलप झालेला आहे? तर मायक्रोपायलर एंडला झालेला आहे एम्ब्रिओ सॅक मध्ये. ओके, एंड ऑफ द एम्ब्रिओ सॅक. सो द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ट्रिगर्स ओनली आफ्टर सर्टन अमाउंट ऑफ एंडोस्पर्म इज फॉर्म. सो ग्रोथ तेव्हाच होईल जेव्हा एंडोस्पर्म त्याच्यामध्ये असेल. एंडोस्पर्म नसेल म्हणजे फूड नसेल तर ग्रोथ होणार नाही. सो आफ्टर फर्टिलायझेशन द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट बिगिन. सो फर्टिलायझेशन झाल्यानंतर लगेच एम्ब्रिओची डेव्हलपमेंट जी आहे तर ती स्टार्ट होते. द झायगोट डिवाइड टू फॉर्म टू सेल स्टेज, दॅट इज द प्रो एम्ब्रिओ. टू सेल स्टेजलाच काय म्हटलं जातं? प्रो एम्ब्रिओ म्हटलं जातं. द लार्जर सेल टुवर्ड द मायक्रोपायलर, मायक्रोपाइल इज कॉल्ड एज अ बेसल और सस्पेन्सर इनिशियल सेल. ओके, जी लार्ज सेल असेल तर ती मायक्रोपाइलच्या जवळ असेल, तिला म्हटलं जातं सस्पेन्सर इनिशियल सेल. आणि दुसरी जी स्मॉलर सेल असते तर ती टुवर्ड द चलायझा असते. ओके, त्याला म्हटलं तर टर्मिनल सेल और एम्ब्रियोनियल इनिशियल सेल. ओके, सो बेसल सेलला काय म्हटलं जातं? सस्पेन्सर इनिशियल सेल. आणि स्मॉलर सेलला काय म्हटलं जातं? जे की टर्मिनल पोझिशनला असते म्हणजे चलायझल एंडकडे असते तर तिला म्हटलं जातं एम्ब्रियोनल इनिशियल सेल. द सस्पेन्सर सेल डिवाइड ट्रान्सवर्सली इन वन प्लेन टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सर. आणि सस्पेन्सर सेल मध्ये जे असतं तर नियर अबाउट 6 to 10 सेल असतात. ओके, द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर टुवर्ड द मायक्रोपायलर एंड बिकम सोलन, and the function as a hostorium.
त्याचं फंक्शन जे असतं तर ते होस्टोरियम असतं. जो फर्स्ट सेल, द लोअर मोस्ट सेल म्हणजे वरची जी सेल असते तर तिला म्हटलं तर होस्टोरियम किंवा होस्टोरिया. आणि सगळ्यात खालची बेसलची जी सेल असते, लोअर मोस्ट सस्पेन्सर सेल इज नोन एज अ हायपोफायसिस. ओके, हायपोफायसिस असतं. देन पुढे द सस्पेन्सर हेल्प इन पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. जो एम्ब्रियो आहे तर काय करतो सस्पेन्सर, तर त्याला पुश करतो. कुठे पुश करतो, तर वरती असलेल्या एम्ब्रियो एंडोस्पर्म कडे, जेणेकरून फूड त्या एम्ब्रियोला जास्त मिळेल. ओके बघा, द एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन टू फॉर्म ऑक्टॅन्ट. ठीक आहे, ऑक्टॅन्ट फॉर्मेशन होण्यासाठी किती मायटॉसिसचे डिव्हिजन व्हायला पाहिजे? सो 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन व्हायला पाहिजे. इथे बघा मायटॉटिकच दिलंय, मायटॉटिक, मायटॉसिस, दॅट इज द इक्वेशनल टाइप ऑफ सेल डिव्हिजन. ओके, द प्लेन्स ऑफ डिव्हिजन्स आर ॲट राईट अँगल टू इच अदर. त्याचे जे प्लेन्स आहेत तर ते राईट अँगल मध्ये फॉर्म झालेले आहेत एकमेकांच्या. द लोअर टायर of 4 cell of octant give rise to hypocotyle and radical, whereas 4 cell of upper tire form the female and 1 or 2 cotyledon. बघा काय झालंय, लोअर सेल जी आहे तर ती रॅडिकल फॉर्म करेल. बघा, लोअर सेल जी आहे तर ती काय तयार करेल, रॅडिकल फॉर्म करेल. आता रॅडिकल म्हणजे काय, तर ज्याच्यापासून काय ग्रोथ होणार आहे, रूटची ग्रोथ होणार आहे. आणि अप्पर सेल जी आहे तर ती काय तयार करेल, प्ल्युम्युल तयार करेल, जे की काय फॉर्म करेल, शूट फॉर्म करेल किंवा कॉटिलिडॉन फॉर्म करेल. देन द हायपोफायसिस इज फर्दर डिव्हिजन गिव्ह राईज टू द पार्ट ऑफ रॅडिकल अँड रूट कॅप. हायपोफायसिस पासून काय बनतं, रॅडिकल बनतो आणि रूट कॅप बनू शकतो. सबसिक्वेंटली म्हणजे त्याचबरोबर काय होतं, द सेल इन द अप्पर टायर ऑफ ऑक्टॅन्ट डिवायडेड इन सेव्हरल प्लेन सो ॲज द बिकम हार्ट शेप एम्ब्रियो. सो काही सेल ज्या आहेत तर त्या डिवाइड होतात आणि त्यांच्यापासून काय बनतं, तर हार्ट शेप एम्ब्रियो बनतो. त्याच्यानंतर त्यातले जे 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स आहेत तर त्यांचं टर्मिनल जे प्ल्युमिलनी बनलेलं असतं किंवा प्ल्युमिल फॉर्मेशन होणार असतं तर ते इनलार्जमेंट होतं आणि त्याच्यामध्ये कर्वेचर येतं आणि एम्ब्रियो बनतो. ओके, हॉर्सशू शेप बनलेला असतो अगोदर आणि नंतर कम्प्लीट कॉटिलिडॉन फॉर्मेशन झालेलं असतं, ज्याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन असतात. द एम्ब्रियो डेव्हलप इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट. एम्ब्रियो डेव्हलपमेंट जी आहे तर ऑक्टॅन्ट स्टेज पर्यंत, ओके, बल्ब शेप एम्ब्रियो पर्यंत काय असते, तर सेम असतं दोन्हीमध्ये. द डिफरन्स ॲपियस लेटर, नंतर डिफरन्स तयार होतो. इन मोनोकॉट एम्ब्रियो विथ सिंगल कॉटिलिडॉन occupies terminal position and pumil is lateral. The single shield shaped cotyledon is called as a scutellum. So मोनोकॉट मध्ये जो सिंगल शेपचा कॉटिलिडॉन असतो तर त्याला म्हटलं तर स्कुटेलम. द प्रोटेक्टिव्ह शीथ ऑफ प्युमिल इज कॉल्ड एज अ कोलिओप्टाइल. जनरली जे प्ल्युमिलचं प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे तर त्याला म्हटलं तर कोलिओप्टाइल. अँड दॅट द रॅडिकल इज कोलिओरायझा. बघा हे लक्षात ठेवा, प्रोटेक्टिव्ह लेअर जे आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर, सो प्ल्युमिलचा प्रोटेक्टिव्ह लेअर काय आहे, प्ल्युमिलचा प्रोटेक्टिव्ह लेअर काय आहे, कोलिओप्टाइल. ओके, प्ल्युमिलचा प्रोटेक्टिव्ह लेअर काय आहे, कोलिओप्टाइल. आणि रॅडिकलचा काय, सो रॅडिकलचा आहे कोलिओरायझा. हे आपल्या सीटी साठी लक्षात ठेवा. ओके, सीटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, जनरली स्टेट बोर्डला नाही विचारत. द प्रोटेक्टिव्ह शीथ, ओके, दोन्ही झाले. फायनली ओव्ह्यूल इज ट्रान्सफर इनटू द सीड अँड ओरी इनटू द फ्रूट. बघा काय बनतं, ओव्ह्यूल पासून काय बनतं, ओव्ह्यूल पासून बनतं सीड. ओके, आणि ओहरी पासून काय बनतं, ओहरी कशात कन्वर्ट होते, फ्रूट मध्ये कन्वर्ट होते.
ओके, ओव्ह्यूल पासून सीड आणि ओरी पासून फ्रूट बनतो. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? याच्यामध्ये काय डाऊट? ओके, सो नेक्स्ट, सो सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. बघा, पहिली गोष्ट तर सीडची डेफिनेशन काय. सो सीड इज द, मी ते लिहितो सीडची डेफिनेशन, ही खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, याच्यामध्ये सगळेच कॅरेक्टर येतात ऍक्च्युअली सीडचे. सो सीड इज द मॅच्युअर fertilized ovule. Seed is a mature fertilized ovule which consists of seed coat surrounded by embryo and other associated tissue. ठीक आहे. सो सीडची डेफिनेशन काय बघा, सीड इज अ मॅच्युअर्ड फर्टिलाइज ओव्ह्यूल, म्हणजे ओव्ह्यूल जे तर ते मॅच्युअर पण आहे आणि फर्टिलाइज पण आहे, विच कन्सिस्ट ऑफ सीड कोट. कशा काय त्याच्या सराउंडिंगला सीड कोट आहे, कुणाच्या सराउंडिंगला, सराउंडेड बाय एम्ब्रिओ. सो एम्ब्रिओ बघा इथे बघा, हा एम्ब्रिओ आहे आणि या एम्ब्रिओच्या सराउंडिंगला काय सीड कोट आहे. ओके, आणि मध्ये काय तर असोसिएटेड टिश्यू म्हणजे काय, तर जनरली स्टोरेज ऑर्गन आहे, एंडोस्पर्म वगैरे म्हणतो आपण त्याला. सो दिस सीड काय तर मॅच्युअर्ड फर्टिलाइज ओव्ह्युलस आहे. ओके, बघा रीड करूया आपण इन्फॉर्मेशन. द गोल ऑफ रिप्रोडक्शन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट. सगळ्यांचं गोल असतं रिप्रोडक्शन करणं, आपल्यासारखे न्यू ऑफस्प्रिंग ची बर्थ करणं, हे सगळ्यांचंच गोल असतं. सो इज द क्रिएट ऑफस्प्रिंग फॉर द नेक्स्ट जनरेशन. One of the way that plants can produce offspring is very forming seed. सो प्लांट काय करतं तर न्यू ऑफस्प्रिंग तयार करण्यासाठी सीड बनवतो. द फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड अँड फ्रूट. फ्लावर पॉलिनेशन झाल्यानंतर काय बनवतो, सीड आणि फ्रूट बनवतो. सो सीड डेव्हलप इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड बनतं. द इंटुगमेंट of the fertilized ovule persist and get transported into the seed coat of the mature seed. बघा इथे खूप इम्पॉर्टंट एक टर्मिनॉलॉजी दिली आहे की इंटुगमेंट जे आहेत, इंट्युगमेंट जे आहेत तर ते कशात कन्वर्ट होतात, सीड कोट मध्ये कन्वर्ट होतात. ओके, इंटुगमेंट कशात कन्वर्ट होतात, सीड कोट मध्ये. ओव्ह्यूल कशामध्ये होतंय, आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं, ओव्ह्यूल कशामध्ये होतंय, सीड मध्ये होतंय. ओरी कशामध्ये होते, फ्रूट मध्ये होते. क्लिअर आहे? ओके. Seed sometimes consists of two distinct covering, a typical outer seed coat, the testa, and inner thin membranous known as a tegmen. So seed coat जो आहे तर तो दोन पार्टनी बनलेला असतो. आउटर पार्ट इज द टेस्टा, इनर पार्ट इज द टेगमन. आउटर पार्ट जो असतो तर तो हार्ड असतो, इनर पार्ट जो असतो तर तो सॉफ्ट असतो, थीन असतो. ओके, सो द न्यूक्लियस in the ovule may persist in some genera like a black pepper, beet as the thin papery layer, the perisperm. काही मध्ये जे सीड असतं तर त्यांच्यामध्ये न्यूसेलसचा एक थिन लेअर सुद्धा असतो, त्याला म्हटलं तर पेरिस्पर्म. इन सम सीड the food reserve in the endosperm are partially used of in the development of an embryo. So food material store असतं कशासाठी, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट करण्यासाठी. So obviously in such seed the endosperm remain conspicuous and fills a greater part of the seed. Thus the resultant seed is endospermic and albuminous. So ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे, बघा लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे तसाच आहे, सो त्याला म्हणलं तर एंडोस्पर्मिक सीड ऑर
अल्ब्युमिनस सीड. फॉर एक्झाम्पल कॅस्टर, कोकोनट, मेज. कॅस्टर म्हणजे काय? येस, एरंड. त्याच्यानंतर कोकोनट मीन्स नारळ आणि मेज मीन्स मका. सो या सगळ्या सीड मध्ये एंडोस्पर्म तसाच असतो, म्हणून याला म्हटलं तर एंडोस्पर्मिक सीड ऑफ अल्ब्युमिनस सीड. बघा इथे फिगर दिली आहे. इथे मध्ये एम्ब्रिओ कॉटिलडॉन दिले दोन दोन कॉटिलडॉन म्हणून याला डायकॉट सीड म्हटलं जातं. देन इथे रॅडिकल फॉर्म झालेला आहे, इथे इपिकोटाईल आहे, इथे हायपोकोटाईल आहे, इथे सीडचा कोट आहे. ओके, तर हे आहे. जर इथे एक मोनोकॉटचा सीड दिलाय, बघा इथे हा एंडोस्पर्म आहे, वरती एक लेअर आहे, इट इज नॉन ॲज अल्युरॉन लेअर. अल्युरॉन लेअर जो आहे तर तो प्रोटीन पासून बनलेला असतो. जेव्हा हा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा तो डिझॉल्व्ह होईल आणि हा एंडोस्पर्म मध्ये असलेलं जे फूड मटेरियल आहे तर त्या या एम्ब्रिओला मिळेल. पण कधी? जेव्हा वॉटर मिळेल तेव्हाच, अदरवाईज ते होणार नाही. मॉइश्चर असेल तरी पण. ओके, म्हणजे वॉटर पाहिजे थोडक्यात. आता इथे बघा प्युमिल आहे, प्युमिलचा जो प्रोडक्टिव्ह लेअर आहे तर तो कोलेप्टाईल, रॅडिकलचा जो आहे तर तो कॉलिओराइज. इथे काय तर स्कुटेलम पण आहे. ओके, सो दिस इज द सिंगल एंडोस्पर्मिक सीड known as single cotyledon seed. That is the monocot seed is the maize seed. Okay, so bean seed is the dicot and maize seed is the monocot. चला पुढे बघूया. In other seeds, embryo observed food reserved from the endosperm completely during its developmental stage. काही सीड मध्ये काय होतं, एम्ब्रिओ काय करतो, ऍब्सॉर्ब करून घेतो सगळं रिझर्व फूड मटेरियल. ओके, डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये दस एंडोस्पर्म डिसअपियर, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, एंडोस्पर्म डिसअपियर होऊन जातो मॅच्युअर सीड मध्ये. सो त्याला म्हटलं तर नॉन एंडोस्पर्मिक सीड ऑर एक्स अल्ब्युमिनस सीड. फॉर एक्झाम्पल पी, बीन. बीन किंवा पी मध्ये एंडोस्पर्म राहत नाही. का? कारण एंडोस्पर्म सगळा कोणी घेतला, ते एम्ब्रिओनीच घेतला खाऊन. ओके, जेवढं फूड मटेरियल स्टोअर केलेलं होतं तर सगळ्याच्या सगळं काय केलं, त्याने खाऊन टाकलं. आणि खाऊन टाकल्यामुळे मात्र काय होत आहे, तर त्याला मात्र आता त्याच्याकडे एंडोस्पर्म शिल्लक राहिलेला नाहीये. ओके, आणि एंडोस्पर्म जर शिल्लक राहिलेला नसेल, म्हणजे एंडोस्पर्म जर एखाद्या सीडमध्ये नसेल तर मात्र त्या सीडला काय म्हटलं जातं, ओके, तर त्या सीडला काय म्हटलं जातं, नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हटलं जातं किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पी. पी म्हणजे वटाणा, ज्याचं सायंटिफिक नेम आपल्याला पुढच्या एका चॅप्टरमध्ये पूर्ण चॅप्टर त्याच्यावरती आहे, नोन ॲज अ पायसम सटायवा. पीचं सायंटिफिक नेम काय आहे? पी. इट इज द पायसम सटायवा. पायसम सटायवा. ले. The cotyledon in some non-endospermic seed act as a food storage, and in other they are the first photosynthetic organ. सो काय? सो कॉटिलडॉन्स जे असतात तर नॉन एंडोस्पर्मिक सीड मध्ये फूड स्टोरेज जे आहे तर ते फूड स्टोरेज म्हणून काम करतात कॉटिलडॉनच. आणि बाकीच्या प्लांट मध्ये अदर्स, दे आर फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन. सो कॉटिलडॉन हे फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन असतात. जेव्हा कॉटिलडॉन मध्ये फोटोसिंथेसिस होतं त्यानंतरच त्या प्लांट मध्ये ऍक्च्युअली क्लोरोफिल सिंथेसिस होतं. सो मायक्रोपाइल persist as a small pore of seed coat to allow the entry of water and oxygen during soaking. सो मायक्रोपायलर एंड जो आहे तर तो तसाच राहतो कधीपर्यंत, त्याला एक छोटस होल असतं, त्याच्यामधून ते सीड कोटच्या आतमध्ये वॉटरला एंट्री देतो, ऑक्सिजनला एंट्री देतो ड्युरिंग सोकिंग, म्हणजे जेव्हा ते पाण्यामध्ये भिजलेलं असेल तेव्हा. ओके, सो फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रिगर्ड बाय द हार्मोन प्रोड्यूस बाय द डेव्हलपिंग सीड. सो सीड काय करतं, तर काही हार्मोन ट्रिगर करतं, काही हार्मोनची कॉन्सन्ट्रेशन वाढवतं आणि त्याच्यामुळे तिथे फ्रूटची डेव्हलपमेंट होते. अर्लियर आफ्टर फर्टिलायझेशन द झायगोट इज फॉर्म अँड द ओरी बिगिन टू डिफरन्शिएट इनटू द फ्रूट अँड ओरी वॉल डेव्हलप इनटू पेरिकार्प. सो ओरी जी आहे तर ती फ्रूट बनवते आणि ओरियन वॉल जी असते तर ती पेरिकार्प बनवते. बघा हे लक्षात ठेवा, ओरी काय बनवते, ओरी बनवते फ्रूट आणि ओरियन वॉल काय बनवते,
ओव्हरियन वॉल पेरिकार्प काय बनवते? पेरिकार्प बनवते. Okay, so pericarp is the basically three layer structure which get differentiated in the fleshy fruit like mango. आता तीन लेअर कुठले कुठले? इपिकार्प, मेसोकार्प आणि एंडोकार्प. कोकोनट मध्ये सुद्धा वॉटर इज द लिक्विड एंडोस्पर्म. सो मँगो मध्ये कोई जी असते तर ती एंडोस्पर्म असते, त्याच्या आतमध्ये सीड असते. सो सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. काय फायदे आहेत, कशासाठी झाले पाहिजे फॉर्म? सो फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट. जे फ्रुट्स आहेत तर ते नरिशमेंट प्रोव्हाइड करतात कुणाला? टू द डेव्हलपिंग सीड. जे सीड डेव्हलप होत आहे तर त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करते, फूड प्रोव्हाइड करते. ओके. देन फ्रूट प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. फ्रूट काय करतं? सीडला इमॅच्युअर कंडिशन पासून प्रोटेक्ट करतं. देन सीड सर्व ॲज अ इम्पॉर्टंट प्रपोगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. सीड जे आहे तर त्याच्यामुळे प्लांटचं प्रपोगेशन होतं, नेक्स्ट प्लांट तयार होतो. सो सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसिस. सो सीड काय करतं किंवा फ्रूट काय करतं तर त्यांचं स्वतःच एक स्पेशल मेकॅनिझम असतं डिस्पर्शनसाठी. म्हणजे एक डिस्पर्शन म्हणजे काय, तर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं. ओके. तुम्ही इंटरनेटवरती जस्ट सीड डिस्पर्शन मेकॅनिझम म्हणून जस्ट सर्च केलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील. काही खूप छान सीड डिस्पर्सल मेकॅनिझम आहेत, म्हणजे बघायला सुद्धा खूप छान वाटतं. प्रत्येक प्लांटचं वेगवेगळं असतं. जसं की तुमच्याकडे जर सुबाबरीचं झाड जर असेल तर त्याच्या अशा शेंगा असतात बघा, आणि जेव्हा वार येईल तर तेव्हा त्या खूप फास्टली अशा होतात, जेणेकरून त्यामध्ये असलेले जे सीड्स आहेत तर ते दूरवरती फेकले जातात. ओके. दूरवरती फेकले जातात. सो याला म्हटलं जातं सीड डिस्पर्शन मेकॅनिझम. किंवा काहींचं फ्रूट डिस्पर्शन होतं, म्हणजे बघा गाया, शेळ्या, मेंढ्या जेव्हा चरायला जातात तर त्यांच्या अंगावरती काही गोखरू चिटकले जातात. आता गोखरू काय त्याला म्हटलं जातं, गोखरूला सायंटिफिक नेम जे आहे तर ते झॅन्थियम स्ट्रॉमियम. ओके. झॅन्थियम स्ट्रॉमियम. आता हे झॅन्थियम स्ट्रॉमियम जे आहे तर त्याला मराठीमध्ये गोखरू म्हणतात. ओके. लांडगा म्हटलं जातं. त्याला गोखरू जे आहे तर त्याला काटे असतात सगळ्या साईडने, आणि शेळीला किंवा मेंढीला त्यांच्या बॉडीवरती चिकटतात. दुसऱ्या ठिकाणी गेलं की परत दुसऱ्या ठिकाणी थोडस त्यांनी घासलं बॉडी की ते परत रिलीज केले जातात आणि तिथे मातीमध्ये पडतात, आणि तिथे परत नवीन झांथियमचं प्लांट ग्रो करतात. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम असतात. काही सीड असे असतात जे इडिबल असतात. जनरली बॅट वगैरे जे असतात, म्हणजे ज्याला वटवाघूळ म्हणतो आपण, तर ते काय करतात, असे सीड खातात आणि त्यांच्या जे एक्सट्रेटा असतो तर त्या एक्सट्रेटा थ्रू ते परत कुठेतरी पडतात आणि परत त्याच्यातून जर्मिनेट करतात. सो असे सुद्धा काही मेकॅनिझम असतात. क्लिअर येतपर्यंत कोणाला काही डाऊट? आतापर्यंत कोणाला काही डाऊट आहे? एखादी कन्सेप्ट नाही समजली, किंवा सर खूप फास्ट होत आहे, स्लो करा, किंवा स्लो होत आहे थोडंसं फास्ट करा, काही डाऊट आहे? सो डॉर्मन्सी. आता डॉर्मन्सी काय बघा. सो डॉर्मन्सी एक अशी स्टेज आहे का ज्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल, स्ट्रक्चरल फिजिओलॉजिकल जे प्रोसेसेस आहेत तर त्या स्टॉप केल्या जातात. का बरं? कारण कदाचित तेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल आणि त्या प्लांटला जगण्यासाठी त्या काही प्रोसेसेस त्यांची एकतर त्यांची जी स्पीड आहे तर तो कमी करायचा असेल, किंवा डायरेक्टली स्टॉप केलेला असतो. सो त्याला म्हटलं जातं डॉर्मन्सी. मेटाबॉलिक अरेस्ट म्हटलं जातं बघा. डॉर्मन्सी इज द मेटाबॉलिक अरेस्ट. आता पहिल्यांदा मेटाबॉलिझम म्हणजे काय ते आठवायला पाहिजे आपल्याला. मेटाबॉलिझम. सो मेटाबॉलिझम मीन्स कॅटाबॉलिझम प्लस अनाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम म्हणजे काय? तर ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. बॉन्ड ब्रेक करायचे, आणि बॉन्ड ब्रेक केले की काय मिळते? सो एनर्जी फॉर्मेशन. एनर्जी फॉर्म. ओके. अनाबॉलिझम मीन्स
अनाबॉलिझम मीन्स जॉईनिंग ऑफ बॉन्ड्स. बॉन्ड जॉईन करायचे आणि बॉन्ड जॉईन करण्यासाठी मात्र काय लागते? इट रिक्वायर्ड एनर्जी. ओके, एनर्जी रिक्वायर्ड लागते. सो याला एकत्रितपणे म्हटलं तर मेटाबॉलिझम. पण हे मेटाबॉलिझम अरेस्ट करून ठेवायचं, जिथे आहे तिथे स्टॉप. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर तो ऑर्गॅनिझम जास्त वेळ सर्व्हाइव्ह करू शकतो जर एनर्जी नसेल तरी सुद्धा. बघा, फॅलिसिटेट द सर्व्हायव्हल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग ऍडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. स्ट्रक्चरल और फिजियोलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हायव्हल इज कॉल्ड एज डॉर्मन्सी. मग डॉर्मन्सी तेव्हाच होईल जेव्हा ABA, that is the abscisic acid हे फायटो हार्मोन प्लांट मध्ये तयार होईल. ओके, हे जर हार्मोन नसेल तर डॉर्मन्सी येणार नाही. सीड मध्ये असो किंवा बर्ड मध्ये असो, सीड डॉर्मन्सी असते, बर्ड डॉर्मन्सी असते, न्यू सेल फॉर्मेशन साठी डॉर्मन्सी असते. सो खूप साऱ्या ठिकाणी डॉर्मन्सी तयार होऊ शकते. आणि ही डॉर्मन्सी जी असते तर ती होते बिकॉज ऑफ ABA, दॅट इज द अबा. व्हॉट इज मीन बाय अबा? सो अबा मीन्स abscisic acid. Okay, so abscisic acid is the plant hormone. It is also known as a plant growth regulator. Okay, it is also known as a phytohormone. हे डिटेल मध्ये आपल्याला पुढे बघायचं. आपल्याला एक चॅप्टर आहे न्यूट्रिशन. ठीक आहे, मिनरल अँड न्यूट्रिशन. ठीक आहे, प्लांट मिनरल्स अँड न्यूट्रिशन. सो त्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे डिटेल मध्ये डिस्कस करायचं. So mature and viable seed will not germinate even in the presence of favorable condition, and they are dispersed at different places during dormancy. सो काय झालेलं असतं? काही मॅच्युअर किंवा व्हायबल सीड्स असतात जे एका ठिकाणून खूप दूरवरून आपल्याकडे आलेले आहेत आणि आपल्याकडे मस्त फेवरेबल कंडिशन आहे, पण तरी सुद्धा ते जर्मिनेट होत नाही का? कारण ते डॉर्मन स्टेज मध्ये असतात. सिंपल एक एक्झाम्पल देतो बघा पोरांनो. तुमच्याकडे धने असतात. धने धने माहिती आहे, कॉरिएंडर सीड. येस. सो कॉरिएंडर सीड जर आपण डायरेक्टली लावले तर उगतात का रे? नाही. आपण काय करतो? आपल्या घरी काय केलं जातं? तर जस्ट ते धने जे असतात तर ते चप्पलनी काय केले जाते? रप्चर केले जातात. ओके, आता चप्पलच का वापरली जाते? एखाद्या दगडाने का नाही केलं जात? कारण त्याच्यामध्ये असलेला जो एम्ब्रियो आहे तर तो आपल्याला ब्रेक होऊ द्यायचा नाहीये. आपण काय करतो? वरती असलेलं जे सीडकोट आहे फक्त, तर त्याला रप्चर करतो, जेणेकरून वॉटर जे आहे तर ते आतमध्ये जाऊ शकेल आणि एम्ब्रियो इझिली डेव्हलप होऊ शकेल. ओके. एम्ब्रिओ डेव्हलप होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर एम्ब्रिओ डेव्हलप होण्यासाठी त्याला अगोदर फूड मिळालं पाहिजे एंडोस्पर्म पासून. आणि एंडोस्पर्म मधलं फूड कधी मिळतं? जेव्हा वॉटरचा कॉन्टॅक्ट येईल तेव्हा. आणि वॉटर कधी जाईल आतमध्ये? जेव्हा बाहेरचा जो सीड कोट आहे तर तो ब्रेक होईल. सो त्याला म्हटलं तर रप्चरिंग मेथड. सो आपण त्याला काय करतो? असं चप्पल खाली रगडवतो आणि त्याच्यानंतर काय होतं? त्याचं ब्रेकडाऊन झालं की त्याच्यानंतर ते इझिली ग्रो होतं, फास्टली ग्रो होतं. सो इट इज द मेथड ऑफ ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी. वेगवेगळ्या मेथड आहे सीड डॉर्मन्सी ब्रेक करण्याच्या. त्यांना कोल्ड ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना हॉट ट्रीटमेंट दिली जाते. ओके, म्हणजे कोल्ड वॉटरमध्ये ठेवलं जातं किंवा हॉट वॉटरमध्ये ठेवलं जातं किंवा काहींना लॉंग ड्युरेशनसाठी वॉटरमध्ये ठेवलं जातं, नॉर्मल वॉटरमध्ये. जसं की कोकोनट. कोकोनटचं जे सीड असतं म्हणजे कोकोनट जे नारळ असतं तर ते नारळ काय टाकलं जातं? तर पाण्यामध्ये टाकून ठेवतात. मग काही दिवसांनी त्याला छोटासा कोंब बाहेर येतो, दॅट इज द प्युमिल. सो प्युमिल बाहेर येतो आणि सीड जर्मिनेट होतो. ओके, बाहेर किती दिवस ठेवलं तर ते जर्मिनेट होणार नाही. तर असे वेगवेगळे. आणि डॉर्मन्सीचे जे पिरियड आहे तर तो सुद्धा प्रत्येकामध्ये व्हॅरिएबल आहे. जोपर्यंत अबाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त तोपर्यंत ते डॉर्मंट. जेव्हा अबाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल तर तेव्हा त्याची डॉर्मन्सी सुद्धा कमी होईल. क्लिअर आहे? येस. व्हायबल सीड ऑल्सो जर्मिनेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्याशिवाय व्हायबल सीड सुद्धा जर्मिनेट होणार नाही. हा, पण आपण डॉर्मन्सी ब्रेक करू शकतो. वेगवेगळे केमिकल पण आहेत किंवा वेगवेगळ्या मेथड पण आहेत. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, नेक्स्ट. नेक्स्ट एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचे, नोन ॲज अ अपोमिक्सिस. अपोमिक्सिस काय? सो
फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट. म्हणजे काय बघा, गॅमेट बनत नाही, डायरेक्ट पीएमसी जी आहे, पीएमसी दॅट इज द पोलन मदर सेल, किंवा एमएमसी, एमएमसी दॅट इज द मेगास्पोर मदर सेल. सो या दोन्ही पण सेल स्वतःलाच ऍज लाईक सीड समजायला लागतात. किंवा एम्ब्रिओ डेव्हलप करतात. ओके, सो त्या गोष्टीला म्हटलं जातं अपोमेक्सिस. आणि यांच्यामध्ये कधीच मिओसिस होत नाही, नो मिओसिस. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते होत असताना नो मिओसिस. बघा, इट इज द फेनॉमेनॉन टू फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट द फॉर्मेशन ऑफ गॅमेट and act of the fertilization. Alternatively, it is unusual sexual reproduction where there is no meiosis and syngamy. काय होतं, तर ओव्ह्यूल पासून डायरेक्टली एम्ब्रिओ फॉर्मेशन व्हायला लागतं, किंवा ओव्ह्यूल डायरेक्टली सीड फॉर्मेशन करतो. मेल गॅमेटचा कुठलाही वेट केला जात नाही, किंवा मेल गॅमेटची काही रिक्वायरमेंटच नाही, आणि डायरेक्टली सीड बनतं ओव्ह्यूल पासून. सो ओव्ह्यूल is directly is converted into seed without meiosis, known as the apomixis, with asexual reproduction. Clear hai? Okay. In apomixis, when gametophyte organ or cell produces embryo-like structure without fertilization, आणि जेव्हा गॅमेटोफाइट पासूनच डायरेक्टली एम्ब्रियो फॉर्मेशन होत असेल तर त्याला म्हटलं जातं अपोगॅमी. किंवा जर डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल पासून जर तयार होत असेल डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट अंडरगोइंग मिओसिस, नोन ॲज अ अपोस्पोरी. बघा, दोन कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, अपोगॅमी आणि अपोस्पोरी. अपोगॅमी म्हणजे काय, तर एम्ब्रियो हा कशापासून तयार झालाय, गॅमेटोफाइट पासून तयार झालाय. तर गॅमेटोफाइट म्हणजे काय, तर ज्याच्यापासून गॅमेट तयार होणार आहे तो म्हणजेच पीएमसी किंवा एमएमसी. सो या मेथडला काय म्हणायचं, हे जे फॉर्मेशन झालंय तर या मेथडला काय म्हणायचं, अपोगॅमी. ओके, अपोगॅमी. आणि जर स्पोरोफाइट सेल पासून, डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल पासूनच जर गॅमेटोफाइट तयार होत असेल विदाउट मिओसिस, सो त्याला म्हटलं काय जातं, अपोस्पोरी. क्लिअर आहे, अपोगॅमी अपोस्पोरी. जर गॅमेटोफाइट पासून, मी ते क्लिअर करतोय, हे थोडंसं क्लीन करतो मी, तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला. ओके, बघा, गॅमेटोफाइट पासून जर तयार होत असेल, गॅमेटोफाइट पासून जर सीड तयार होत असेल, इज कन्वर्टेड इनटू सीड. सो या टर्मिनॉलॉजीला म्हटलं जातं अपोस्पोरी, सॉरी अपोगॅमी. अपोगॅमी. आणि जर सपोज स्पोरोफायटिक सेल पासून जर सीड तयार होत असेल तर त्याला म्हटलं जातं अपोस्पोरी. ठीक आहे, अपोस्पोरी. क्लिअर आहे. ओके, सो नेक्स्ट, आता अपोमिक्सिस जे आहे तर ते तीन वेगवेगळ्या प्रकारचे. काय, सो सगळ्यात पहिले रिकरंट अपोमिक्सिस. ओके, रिकरंट अपोमिक्सिस म्हणजे काय, सो बघा, एम्ब्रियो सॅक जनरली राईज either from an orchisporial cell or from some other part of the nucellus. So in diplospory, the unreduced embryo sac is derived from the diploid megaspore mother cell. बघा, एमएमसी पासून
जर एम्ब्रिओ सॅक बनत असेल, ओके, एमएमसी पासून, एमएमसी दॅट मीन्स मेगास्पोर मदर सेल जी की डिप्लॉइड असेल, आणि त्यांच्यापासून जर एम्ब्रिओ सॅक बनत असेल, ओके, किंवा न्यूसेलस पासून बनत असेल, ओके, आणि या एम्ब्रिओ सॅक पुढे डायरेक्टली सीड बनवत असेल, ओके, सगळे डिप्लॉइड, कुणीच हॅप्लॉइड नाही, तर याला म्हटलं तर रिकरंट अपोमिक्सिस. एक्झाम्पल पॅरेक्झेकम. ओके, एक्झाम्पल काय? पॅरेक्झेकम. त्याच्यानंतर नॉन रिकरंट मध्ये काय सांगितलं? मेगास्पोर मदर सेल अंडरगो अनयुज्युअल मियोटिक डिव्हिजन and haploid embryo sac is formed. Here embryo sac arises either from egg or parthenogenesis to form some other haploid cell of gametophyte through apogamy, and plant produced by the method are generally sterile and do not reproduce sexually. बघा काय होतं, एमएमसी, या एमएमसी मध्ये होतं मियासिस, मियासिस होऊन बनते एम्ब्रियो सॅक, या एम्ब्रियो सॅक मध्ये असतो हॅप्लॉइड एग सेल, आणि या एक सेल मध्ये, या एक सेल पासून एकतर बनवू शकतो एम्ब्रियो, किंवा याच्यामध्ये होतं पार्थिनोजेनेसिस. ओके, काय होतं? पार्थिनोजेनेसिस. पार्थिनोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ सीड, फ्रूट विदाउट सीड. ओके, सो पार्थिनोजेनेसिस होतं, किंवा फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट एम्ब्रियो. सीड बनेल पण एम्ब्रियो बनणार नाही. सो जनरली हे प्लांट जे असतात ते स्टेराइल प्लांट असतात. सो त्याला म्हटलं तर नॉन रिकरंट अपोमिक्सिस. ह्याच्यामध्ये मिओसिस होऊ शकतं. नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये मिओसिस होऊ शकतं, बाकीच्या कुठल्याच अपोमिक्सिस मध्ये मिओसिस होत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. बघा मी परत सांगतो, नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये मिओसिस होऊ शकतं, मात्र बाकीच्या कुठल्याही टाईप मध्ये मिओसिस होणार नाही. एक्झाम्पल निकोटियाना म्हणजे तंबाखू. ओके, नॉन रिकरंट अपोमिक्सिस मध्ये काय एक्झाम्पल आहे? तंबाखू म्हणजे टोबॅको. देन ऍडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियॉनिक, सॉरी एम्ब्रियॉनिक, ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉनिक. ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉनिक म्हणजे काय? थोडंसं ऍडव्हान्स आहे. काय ऍडव्हान्स आहे? सो एम्ब्रियो मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूसेलस और इंटुगमेंट अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रियो. बघा, एक झायगोटिक एम्ब्रियो आहे, झायगोट आहे, किंवा न्यूसेलस आहे, न्यूसेलस, किंवा इंटुगमेंट आहे, आणि या तीनही पासून किंवा त्यातल्या कुठल्या एकापासून जर एम्ब्रियो बनत असेल, आणि हे एम्ब्रियो एकापेक्षा जास्त बनत असेल, तर याला म्हटलं जातं, जर एकापेक्षा जास्त बनत असेल तर पॉलीएम्ब्रियॉनिक कंडिशन म्हटलं जातं. पण जर याच्यापासून जर एम्ब्रियो बनत असेल, म्हणजे कशापासून? झायगोट पासून, न्यूसेलस पासून, किंवा इंटुगमेंट पासून, सो याला म्हटलं जातं ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉनिक. काय म्हटलं जातं? ऍडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉनिक. सो एक्झाम्पल जे आहे तर ते मँगो, ऑरेंज, लेमन हे कॉमन एक्झाम्पल आहे झायगोटिक एम्ब्रियो फॉर्मेशनच्या. क्लिअर आहे आतापर्यंत? ओके, नेक्स्ट पुढे पार्थिनोकार्प. पार्थिनोकार्पी काय? दिस टर्म इज कॉइन्ड बाय नोल. नोलनी सांगितली होती टर्मिनॉलॉजी. इट इज द कंडिशन इन विच फ्रूट इज डेव्हलप विदाउट द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फ्रूट तर बनलंय, मात्र फर्टिलायझेशन झालं नाहीये. सो इट अकर नॅचरली इन सम व्हरायटीज लाईक पायनॅपल, बनाना, पपया, यांच्यामध्ये सीड नाही राहत. ओके, सो आपण याला डायरेक्टली असंही म्हणू शकतो, फ्रूट विदाउट सीड, कारण फर्टिलायझेशन झालं नाही, सीड कसं बनेल? किंवा असंही म्हणू शकतो, सीड विदाउट एम्ब्रियो.
Okay, so these plants, it's some that placental tissue in the unfertilized ovary produce ऑक्झिन. सो जनरली काय झालं असतं, पार्थेनोकार्पी काय होतं, याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो एक हार्मोन नॉन एज अ ऑक्झिन. आणि ऑक्झिनचं एक एक्झाम्पल आहे IAA, दॅट इज द इंडॉल 3 ॲसेटिक ऍसिड. सो इंडॉल 3 ॲसेटिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं की पार्थिनोकार्पी होतं. म्हणजेच काय होतं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ द ओरी. ओरीची इनलार्जमेंट होते आणि ओरी फुगते आणि त्याच्यात नंतर डायरेक्ट फ्रूट तयार होतो, सीड बनतच नाही. सो द फ्रूट रिसेंबल्स द नॉर्मल प्रोड्यूस फ्रूट, बट इट इज सीडलेस. ठीक आहे. सो आपण असं म्हणू शकतो पार्थिनोकार्पीला फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट सीड. जसं की फॉर एक्झाम्पल बनानामध्ये आहे बघा, बनानामध्ये तुम्हाला सीड मिळतं का? नाही. सो हे का होतं, बिकॉज ऑफ पार्थिनोकार्पी. सो फ्युचरमध्ये आपण खूप सारे प्लांट पार्थिनोकार्पी थ्रू बनवू शकतो. ओके, आताच एक रिसेंटचं एक्झाम्पल आहे सीडलेस मँगो. ओके, फ्युचरमध्ये तुम्हाला वेगवेगळे फ्रुट्स पण मिळतील. आणि लास्ट एक टर्मिनॉलॉजी याच्यामध्ये पॉलीएम्ब्रियॉनी. सो पॉलीएम्ब्रियॉनी मीन्स व्हॉट? इट इज द डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो inside the seed, and the condition is described as a polyembryonic. जर एखाद्या फ्रूट मध्ये किंवा एखाद्या सीड मध्ये जर मल्टिपल एम्ब्रियो असेल, ओके, सो सिम्पली असं म्हणू शकतो मल्टिपल एम्ब्रियो इन दी सीड नोन ॲज अ पॉलीएम्ब्रियॉनिक. सगळ्यात पहिल्यांदा जे ऑब्झर्व केलं होतं सिट्रस मध्ये लिव्हन हुकने. ओके, लिव्हन हुकनी 1790 मध्ये पहिल्यांदा सिट्रस सीड मध्ये हे ऑब्झर्व केलं होतं पॉलीएम्ब्रियॉनिक. So it is occurrence of more than one embryo in the seed, which consequently result in the emergence of multiple seedlings. Okay, एका सीड पासून मल्टिपल सीडलिंग्स तयार होऊ शकतात. In additional embryo result from the differentiation and development of various maternal and zygotic tissue associated with the ovule of seed. So याच्यामध्ये काय होतं, तर एकमेकांना हेल्प करतात ग्रो होण्यासाठी, वेगवेगळे सेल डिफरन्सिएशन करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी. ओके, सो पॉलीएम्ब्रियनी मे बी ट्रू और फॉल्स. कधी कधी ती ट्रू असू शकते, कधी फॉल्स असू शकते. ट्रू म्हणजे काय, तर मल्टिपल सीडलिंग्स तयार होतील. फॉल्स म्हणजे काय, तर सीडलिंग तयार नाही होणार. ओके, सो डिफरंट एम्ब्रियो सॅक इन द सेम ओव्ह्यूल. एका ओव्ह्यूल मध्ये मल्टिपल एम्ब्रियो सॅक असू शकतात किंवा खूप सारे एम्ब्रियो एका एम्ब्रियो सॅक मध्ये असू शकतात. इन ऍडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियनी, the embryo developed directly from the diploid cell of nucellus and integument, that is as in the citrus. सिट्रस म्हणजे लिंबू जे असतं, लिंबू आपण घेतो ना भाजी मध्ये खाताना वगैरे, तर त्याला म्हटलं तर सिट्रस लेमन. सो त्याच्यामध्ये काय असतं, तर ऍडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियनी असतं. म्हणजे काही डिप्लॉइड सेल असतात न्यूसेलसच्या किंवा इंटुगमेंटच्या, आणि त्याच्यापासूनच एम्ब्रियो डेव्हलप झालेला असतो डायरेक्टली विदाउट मिओसिस. इन क्लिवेज, क्लिवेज म्हणजे मिक्सिंग ऑफ सेल, ओके, किंवा फ्युजन ऑफ सेल. सो इन क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी, क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी झायगोट प्रोएम्ब्रियो समटाइम डिवाइड इंटू मेनी पार्ट ऑफ और युनिट. कधी कधी काय होतं, सो न्यूक्लियर प्रोएम्ब्रियो जो आहे तर तो डिवाइड होतो छोट्या छोट्या पार्ट मध्ये, अँड सच युनिट देन डेव्हलप इंटू अन एम्ब्रियो. आणि तो जो छोटा डेव्हलप झालेला जो पार्ट आहे, तर तो ऍज अ एम्ब्रियो म्हणून काम करतो, आणि त्याला सुद्धा म्हटलं तर पॉलीएम्ब्रियॉनी. पण पॉलीएम्ब्रियनीचे एक चान्सेस आहे, तो काय करतो, तर न्यू प्लांटलेट सर्व्हाइव्ह करण्यासाठी जे चान्सेस आहेत तर ते इन्क्रीज करून देतो. ओके, सो न्यूसिलार ऍडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियनी इज द ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चर मध्ये आपण वापरतो न्यूसिलार ऍडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियनी. तुम्हाला याच्यावरती जस्ट क्वेश्चन काय असतो, तर एखाद्या वेळेस फक्त एक मार्कचा क्वेश्चन असतो,
त्याच्यावरती एमसीक्यू विचारतात आणि डेफिनेशन वरती विचारतात. त्याच्यामुळे बाकीचं काही लक्षात ठेवण्याची काही जास्त गरज नाही. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे.